बारामतीचा दादांनी जो स्वर्ग केला आहे तो कसा आहे एकदा नक्की पहा। बरेच जण म्हणतात बारामतीमध्ये आहे तरी काय, तुम्हाला दाखवते आज बारामती बघा। दादा नाही येत तर एकदम सुन्न पडलेली आहे, जिथं गर्दी गोंगाट असतो बिलकुल नाही। आज आम्ही घरी निघालो होतो, म्हणलं चला सर्व प्रेक्षकांना आमची बारामती तरी दाखवते। आणि एका डेअरीमध्ये जायचं होतं। हा बारामतीचा रोड आहे, जिथं सर्वजण फोटोशूटचे ज्या व्हिडिओ अपलोड होतात तेच हे प्लेस आहे। कॅनोलच्या कडेचा जो रिकामा भाग असतो तिथली अगदी हिरवई बघा, इतकी सुंदर। बाहेरून येणाऱ्या माणसाला आमच्या बारामतीवर नक्कीच प्रेम होतं। आणि आज आम्ही बारामतीची जी स्पेशल डेअरी आहे निंबाळकर डेअरी त्यांच्याकडे गेलो होतो दही आणायला। महाशिवरात्री निमित्त आम्हाला आमच्या घरी जायचं होतं। फायनली तिथून मी दही वगैरे घेतलं आणि घरी निघालो। आता सर्वांना प्रश्न पडतो, दादा तर बारामतीमध्ये राहतात, मग पवार साहेब कुठे राहत असतील? तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही नक्की पहा। ही आहे गरुडबाग, जिथं लहान मुलं संडेचं एकदम पाणीपुरीचे स्टॉल, ह्याचे स्टॉल, पूर्ण दुकानं आहेत। आणि हे जे दिसतंय तुम्हाला मॉल टाईप, ही बारामतीची भाजी मंडई होणार आहे, व्यापारी संकुल, त्याला पण अजितदादांचं नाव देण्यात आलं आहे। आणि बारामतीची ही मुख्य बाजारपेठ आहे, इथं भरपूर गर्दी असती, पण दादा गेल्यापासून एकदम सर्व सुन्न पडले। आम्हाला विश्वास बसत नाही असे पोस्टर पाहून। आणखीन आम्हाला वाटतं दादा आमच्यातच आहे। तर हे आहे शारदानगरचा भाग, जे की इथं पवार साहेब राहतात। हे सर्व पवारांच्या शाळा, आप्पासाहेब पवार सभागृह आणि या इंग्लिश मीडियमच्या शाळा सर्व पवारांच्याच आहेत। तुम्ही पाहू शकता ग्रीनरी इतकी छान आहे आणि कॅम्पस पण खूप मोठे मोठे आहेत। आणि ही शारदानगरची गोविंद बाग, जिथे पवार साहेब राहतात। तुम्हाला ही समोर नारळाची झाडं दिसत असतील मोठी मोठी, या नारळाच्या झाडांच्या तिथे पवार साहेबांचा बंगला आहे आणि पवार साहेब तिथे राहतात। फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मी पप्पा मम्मींसाठी चप्पल घेऊन गेली होती। बारक्यांनी घेतलेल्याचा आनंद मोठ्यांना फार असतो। सगळे म्हणले मॅडम तुमचं घर दाखवा, त्यामुळे मी एक छोटासा व्हिडिओ घेतला आहे घराचा। हा जो पोर्च दिसतोय तो बाहेरचा आहे आणि इथून स्टार्टिंग होते हॉलला। हा हॉल आहे, भरपूर मोठं घर आहे पण माणसं कमी आहेत। हॉलचं बघू शकता तुम्ही, हा पूर्ण जो दिसतोय तो हॉल आहे। आणि मग घराचं शूट घेतल्यानंतर आम्ही सर्व म्हणलं चला आता उपवासाची तयारी करूया। पण आम्ही जायच्या अगोदरच मम्मींनी सर्व तयारी केली होती। हा आमचा किचन आहे। आता घर म्हणल्यावर थोडाफार पसारा तर असणारच, घर मोठं असलं की थोडाफार पसारा जास्त असतोच। मी मम्मींना म्हटलं तुम्ही उपवासाची तयारी करा। त्यांनी गेल्या गेल्या लगेच चहा वगैरे ठेवला। चहा काही मी पित नाही, पण चहाला कलर इतका सुंदर आलेला होता, म्हणलं आज आपल्याला उपवास पण आहे, चहा पिऊन घ्यावा। त्यांचा चहा खिचडी होईपर्यंत मी पूर्ण घराचं शूट घेतलं। हे सगळा वरचा भाग आहे, ही आमची बेडरूम, पण ऍक्च्युली आम्ही इथं राहत नाही, आम्ही बारामतीला राहतो। आणि शूट घेतल्यानंतर सर्वांना असं वाटतं की मॅडम तुम्ही घराचा शूट दाखवत नाही। फायनली मी आज तो शूट घेतला आणि मम्मींनी आमच्यासाठी रताळी, बटाटी, साबुदाणा वडा सगळं केलं होतं। पण त्यांच्या बाकीच्या कामांमुळे काही काम आवरलं नव्हतं। मग मी गेल्यावर थोडंफार मदत करू लागले। आणि चहा फुरक्या मारत चहा पिण्यात जो आनंद आहे तो दुसरा कशातच नाही। सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे भूक जास्त लागलेली। एक पेला भरून चहा पिले आणि त्यानंतर त्यांना म्हणलं साबुदाणा वडा नंतर करू, आता खूप भूक लागली, पहिल्यांदा खिचडी करा। खिचडी करून घेतली आणि गरमागरम खिचडी खायला घेतली। निंबाळकर डेअरीतलं दूध, दुधाला एकदम, निंबाळकर डेअरीतलं दही एकदम दह्याच्या वड्या असतात। आणि त्यानंतर घेतले आम्ही शाबूचे वडे तळायला। ही लोखंडाची कढई आहे जिच्यामध्ये तळण छान निघतं, त्यामुळं तीच कढई आम्ही नेहमी घेतो। आणि इथं पप्पांचा आणि त्यांच्या गरम गरम वड्यावर ताव मारला। आणि शेवटी आम्ही लहानपणीचे आठवणी बघत होतो, मी माझ्या मिस्टरांचे फोटो अल्बम बघत होती। असा आमचा आजचा दिवस आनंदाचा होता।